नमस्कार विद्यार्थी मित्र हो, 12वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना परत तुमच्या समोर येतोय. पेपर थर्ड आपली चालू आहे. पेपर थेरी थर्डमध्ये आपण रिव्हिजनचा टॉपिक सुरू करतो आहे, रिकन्सिलेशन स्टेटमेंट बिटवीन कॉस्ट अकाउंट अँड फायनान्शियल अकाउंट. आत्ताच मी तुम्हाला रिकन्सिलेशनचे 3 प्रॉब्लेम पाठवलेले आहेत, ते सोडून देतो आणि ते व्यवस्थित बघा. त्याच्या आधारावर प्रॉफिट आणि लॉस काढण्यासाठी रिकन्सिलेशन स्टेटमेंटची माहिती मी सांगितलेली आहे. रिकन्सिलेशन स्टेटमेंट जे आहे ते तयार करताना आपल्याला 2 प्रॉफिट माहिती पाहिजे. पहिला जो प्रॉफिट आहे फायनान्शियल प्रॉफिट आणि दुसरा जो आहे कॉस्ट प्रॉफिट. बघा, दोघं प्रॉफिट जर दिले असतील तर डायरेक्ट रिकन्सिलेशन करायचं, त्याच्यामध्ये फक्त ॲड आणि लेस करायचं. बघा, मी प्रॉब्लेम असतो द नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट अकाउंट फॉर ₹86,500. हा प्रॉब्लेम मी तुम्हाला पाठवलेला. बघा, and the same period the financial account the net profit of ₹64,000. the following figures are given below. बघा, हा एक प्रॉब्लेम तुम्हाला पाठवलेला आहे. यामध्ये दोघं प्रॉफिट आपल्याला दिलेले आहे आणि दोघं प्रॉफिट जर दिले असतील तर आपल्याला जे आयटम जे आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग आपण सुरुवातीला कोणतं एक प्रॉफिट घ्यायचं आपण म्हटलेलं आहे, मी सांगितलेलं आहे की नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट अकाउंट सांगितलं आहे. कॉस्ट अकाउंटचा जो प्रॉफिट आहे द नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट अकाउंट फॉर ₹86,500. 86,500 रुपये. हा प्रॉब्लेम तुम्हाला मागे मी पाठवलेला होता. सर्व प्रॉब्लेम 12-13 पाठवलेले होते, त्याची थेरी पण तुम्हाला पाठवलेली आहे. परत समजून देतो. रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करताना 2 प्रॉफिट आपल्याला माहिती पाहिजे. कॉस्ट प्रॉफिट आहे 86,500 आणि ॲट द सेम पिरियड the net profit as per financial account 64,000. 64,000 रुपये. म्हणजे दोघं प्रॉफिट आपल्याला दिलेले आहेत आणि दोघं प्रॉफिट दिल्यानंतर आपण या ठिकाणी जर कॉस्ट प्रॉफिट घेतला तर उत्तर जे आहे ते फायनान्शियल प्रॉफिट किती आहे 64,000 रुपये आले पाहिजे. लक्षात घ्या, हा एक महत्वाचा मुद्दा आपण सुरू करू. लक्षात घ्या, जर दोघांपैकी एक प्रॉफिट दिलेला आहे, फायनान्शियल प्रॉफिट दिला आहे, कॉस्ट प्रॉफिट दिला नाही, तर कॉस्ट प्रॉफिट हा शोधून काढायचा, कॉस्ट शीट तयार करायचं, प्राइम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, प्रोडक्शन, टोटल कॉस्ट, नेट प्रॉफिट. तर कॉस्ट शीट तयार करून कॉस्ट प्रॉफिट काढा. किंवा कॉस्ट प्रॉफिट दिलेला आहे, फायनान्शियल प्रॉफिट जर नसेल तर फायनान्शियल ट्रेडिंग प्रॉफिट न असता अकाउंट तयार करून फायनान्शियल प्रॉफिट काढायचा. आणि दोघं प्रॉफिट दिलेले आहेत. थेरीमध्ये अशा प्रकारे मागचा एक प्रॉब्लेम आला, मागच्या वर्षीचा पण प्रॉब्लेम तुम्हाला पाठवलेला आहे मी प्रश्नपत्रिकेचा, तो आपण सोडू. पण रिकन्सिलेशन स्टेटमेंट तयार करताना दोघं प्रॉफिट आपल्याला माहिती पाहिजे. परत घेणार नाही, तिसरी वेळ आहे ही, लक्षात घ्या. आता एक एक आयटम वाचायचा आणि मी सांगितल्याप्रमाणे तो प्रॉब्लेम सोडवायचा. लक्षात घ्या, नेम मी सांगितल्या नियमाप्रमाणे. बघा, पहिला आयटम बघा, इन्कम टॅक्स प्रोव्हाइडेड इन फायनान्शियल अकाउंट 22,050. लक्षात घ्या, इन्कम टॅक्स प्रोव्हाइडेड इन फायनान्शियल अकाउंट किती आहे 22,050 रुपये आहे. आता इन्कम टॅक्स बघा, मी तुलना बघा कशी करायची. तुम्हाला मी प्रॉब्लेम पाठवलेला आहे आणि प्रॉब्लेम सोडून देतो, त्याच आधारावर प्रॉब्लेमचे नियम वापरायचे. लक्षात घ्या, आता मी सांगितलेलं सकाळी की खर्च जास्त असतील तर ऍड करायचे, खर्च कमी असतील तर काय करायचा, लेस करायचा. लक्षात, पहिला नेहमी सांगितलेला आहे खर्च. आता बघा, इन्कम टॅक्स हा खर्च आहे आणि इन्कम टॅक्स हा प्युअरली फायनान्शियल आयटम आहे. लक्षात घ्या, आता या ठिकाणी फायनान्शियल बुक आणि कॉस्ट बुक बघायचं. इन्कम टॅक्स प्रोव्हाइडेड इन फायनान्शियल बुक, फायनान्शियल बुक मध्ये किती आहे 22,050 आहे. कॉस्ट बुक मध्ये 0 आहे. कशात जास्त आहे
फायनान्शियल मध्ये जास्त आहे. आपण जर या ठिकाणी कॉस्ट प्रॉफिट कोणताही प्रॉफिट घ्या आणि खर्च जास्त असतील तर काय करायचं, ऍड करायचे, आणि खर्च कमी असतील तर काय करायचा, लेस करायचा. या ठिकाणी कॉस्ट प्रॉफिट घेतलेला आहे. कॉस्ट प्रॉफिट मध्ये फायनान्शियल खर्च शून्य आहेत, कमी आहेत, आणि फायनान्शियल मध्ये जास्त आहेत. खर्च कमी असतील तर काय करायचे, वजा करायचे, आणि खर्च जास्त असतील तर काय करायचं, ऍड करायचे. हा जो खर्च आहे हा खर्च 22,050 खर्च जो आहे कशात जास्त आहे, फायनान्शियल मध्ये जास्त आहे, कॉस्ट मध्ये कमी आहे. कमी असेल तर काय करायचा, लेस करायचा. लक्षात घ्या, कमी असेल तर काय करायचा, लेस करायचा. मग या ठिकाणी हा जो खर्च आहे तो फायनान्शियल मध्ये कमी आहे आणि कॉस्ट मध्ये जास्त आहे. मग हा खर्च जो आहे हा खर्च फायनान्शियल अकाउंट मध्ये जास्त आहे आणि कॉस्ट अकाउंट मध्ये कमी आहे. वरती कॉस्ट प्रॉफिट घेतलेला आहे आणि मग वरती जर तुम्ही फायनान्शियल प्रॉफिट घेतला राहिला असता तर हा खर्च ऍड झाला असता. पण खर्च कमी आहे तर तो काय होईल, लेस होईल. लेस मध्ये लिहिताना इन्कम टॅक्स, तो पूर्ण ट्रान्झॅक्शन लिहायचा, नॉट इन्कम टॅक्स नॉट रेकॉर्डेड किंवा नॉट इन्क्लुडेड इन कॉस्ट अकाउंट. रुपीज किती, 22,50. खर्च जास्त असतील तर ऍड करायचा, खर्च कमी आहे. लक्षात घ्या, इन्कम टॅक्स परत सांगतो, फायनान्शियल मध्ये आणि कॉस्ट बुक मध्ये जर जास्त असतील, कॉस्ट मध्ये जर जास्त असतील तर काय करायचा, ऍड करायचा, त्याच्या विरुद्ध इन्कम. लक्षात घ्या, अशा पद्धतीने जे खर्च आहे ते खर्च ऍड किंवा लेस करायचे. लक्षात घ्या. मग इन्कम टॅक्स प्रोव्हाइडेड इन कॉस्ट अकाउंट मध्ये कॉस्ट बुक हा प्युअरली फायनान्शियल आयटम. इन्कम टॅक्स कॉस्ट शीट मध्ये आपण कधी घेतलेला नाही, प्युअरली फायनान्शियल आयटम आहे. पर्याय निवडा, शॉर्ट नोट मध्ये येईल प्युअरली फायनान्शियल आयटम इन रिकन्सिलिएशन स्टेटमेंट इन्कम टॅक्स. तुम्हाला मी पाठवलेलं आहे थेरी मध्ये, रिकन्सिलिएशन मध्ये जे रिझन आहेत त्या रिझन मध्ये पाठवलेले आहेत प्युअरली फायनान्शियल आयटम. त्याच्यामध्ये बघा इन्कम टॅक्स वगैरे आहे. लक्षात घ्या. दुसरा आयटम बघा, तो म्हणजे कोणता आहे, बँक इंटरेस्ट क्रेडिटेड इन फायनान्शियल अकाउंट. बघा, बँक, समजून घ्या, इंटरेस्टेड क्रेडिटेड इन फायनान्शियल अकाउंट. बँकेचं इंटरेस्ट क्रेडिट पडलेलं आहे, कशात आहे, फायनान्शियल अकाउंट मध्ये आहे. क्रेडिट म्हणजे उत्पन्न. फायनान्शियल उत्पन्न जे आहे, ओनली कोणतंही इन्कम जे आहे ते कॉस्ट शीट मध्ये येत नाही. तो प्रिन्सिपल मी सांगितलेले आहे, परत सांगायची गरज नाही. हे प्युअरली फायनान्शियल इन्कम आहे. फायनान्शियल कोणतंही इन्कम फायनान्शियल पुस्तकामध्ये आलं असेल, किती रुपीज आहे, प्रॉब्लेम नाही, माझ्याकडे आहे इथं, बँक इंटरेस्ट क्रेडिट फायनान्शियल अकाउंट 250 रुपये. 250 रुपये बँकेने फायनान्शियल पुस्तकात क्रेडिट टाकलेले आहे. कोणतंही इन्कम असू द्या फायनान्शियल मध्ये येतं आणि ते इन्कम जसं खर्च आपण बघितलं तसंच उत्पन्नाच्या विरुद्ध, खर्चाच्या विरुद्ध उत्पन्न. मग या ठिकाणी खर्च जर कमी असतील तर काय करायचे, लेस करायचे, आणि उत्पन्न जर जास्त असेल तर काय करायचे, ऍड करायचे. मग हा आयटम का होईल, ऍड होईल. ऍड इंटरेस्ट, ऍड केल्याचं बँक इंटरेस्ट, शॉर्ट मध्ये लिहितो मी, इंटरेस्ट क्रेडिटेड इन फायनान्शियल अकाउंट. लक्षात घ्या, खर्च 250 रुपये. विद्यार्थी मित्र, फक्त आकडे बदलतील. इकडे 86,500 आहेत, पुढे 85,000 होतील, 90,000 होतील, आणि इकडे 200 आहे, 500 होतील, 1000 होतील. किंवा फक्त लक्षात असू द्या, नेम लक्षात असू द्या, कोणतेही इन्कम जर फायनान्शियल मध्ये असेल, मी हा तिसरा मुद्दा नेमका सांगितला. पहिला सांगा, खर्च जास्त असतील तर ऍड करा. दुसरा मुद्दा, खर्च कमी असतील तर वजा करा.
तिसरा मुद्दा फायनान्शियल इन्कम असेल तर ते खर्च कॉस्ट प्रॉफिट घेतला असेल तर, जर फायनान्शियल प्रॉफिट घेतला असेल हा खर्च ऍड झाला असता, हा इन्कम लेस झाला असता. लक्षात कोणता प्रॉफिट तुम्ही घेतलेला आहे तो प्रॉफिट, 3 नेम सांगितले मी. तसे आपले भरपूर दोघं प्रॉफिट आपल्याकडे आहेत. खर्च जास्त असेल तर ऍड करा, खर्च कमी असेल तर काय केले, वजा केले. लक्षात घ्या. त्याचप्रमाणे इन्कम जास्त असेल तर काय, इन्कम हे कॉस्ट शीट मध्ये येतच नाही. कोणते इन्कम असू दे, बँक इंटरेस्ट, कमिशन रिसिव्ड, रेंट रिसिव्ड, एनी इन्कम इन फायनान्शियल अकाउंट विल बी ऍडेड इन कॉस्ट प्रॉफिट. लक्षात घ्या. रिकन्सिलेशन हा एकदम सोपा टॉपिक आहे. मागच्या वर्षाचा पण प्रॉब्लेम आहे, हा समजून देतो आणि तुम्ही रात्री दुसरा प्रॉब्लेम सोडवा, तुम्हाला उद्या समजून देईल. बघा, तिसरा मुद्दा आहे काय आहे, डेप्रिशिएशन चार्ज इन फायनान्शियल अकाउंट. आता डेप्रिशिएशन बघा, डेप्रिशिएशन फायनान्शियल पुस्तकामध्ये डेप्रिशिएशन किती आहे, डेप्रिशिएशन चार्ज इन फायनान्शियल अकाउंट 5600. लक्षात घ्या. कॉस्ट बुक मध्ये कमी आहे, हे 2 पद्धतीने सोडवता येतं. लक्षात घ्या. फायनान्शियल मध्ये जास्त आहे, कॉस्ट मध्ये कमी आहे. तो एक मुद्दा नंतर बघतो. त्याच्यानंतर त्याच्या खाली बघा, डेप्रिशिएशन इन कॉस्ट अकाउंट. डेप्रिशिएशन इन कॉस्ट अकाउंट किती आहे, डेप्रिशिएशन कॉस्ट अकाउंट मध्ये कॉस्ट बुक मध्ये किती आहे, कॉस्ट बुक मध्ये 6000 रुपये आहे. बघा, डेप्रिशिएशन सोडवताना 3 पद्धतीने सोडवता येतं. पहिली पद्धत आहे, आपला खर्च जास्त असतील तर काय करायचा, ऍड करायचा. खर्च कमी असतील तर काय करायचा, फायनान्शियल मध्ये जास्त आहे, कॉस्ट मध्ये कमी आहे, म्हणजे हा खर्च काय होईल, लेस होईल. येऊ नका, लेस होईल. म्हणजे डेप्रिशिएशन इन फायनान्शियल अकाउंट ओनली किती, 5600. हा खर्च किती झाला बघा, 5600 वजा केला. खर्च फायनान्शियल मध्ये जास्त आहे, कॉस्ट मध्ये कमी आहे. त्याच्यानंतरचा बघा, डेप्रिशिएशन चार्ज इन कॉस्ट अकाउंट 6000. कॉस्ट मध्ये फायनान्शियल मध्ये किती आहे, 0 आहे. कॉस्ट मध्ये जास्त आहे म्हणजे काय करायचा, जास्त आहे म्हणजे काय करायचा, मागची ऍड करायचा. डेप्रिशिएशन इन कॉस्ट अकाउंट जे आहे तेच लिहायचं, किती, 6000. लक्षात घ्या. ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत सांगतो की डेप्रिशिएशन जे आहे ते दोघं डेप्रिशिएशन एकच आहे. डेप्रिशिएशन जे आहे ते एकच आहे. लक्षात घ्या. डेप्रिशिएशन किती आहे, फायनान्शियल मध्ये 5600 आणि कॉस्ट मध्ये किती आहे, 6000. बघा, कशात जास्त, कितीचा फरक आहे, कितीचा फरक आहे, 400 रुपयाचा फरक आहे. लक्षात घ्या. 400 रुपये कशात जास्त आहे, कॉस्ट मध्ये जास्त आहे. म्हणजे 400 रुपये तुम्ही डिप्रिशिएशन ओव्हर चार्ज इन कॉस्ट अकाउंट 400 रुपये. बघा, तर बघा, 5000 मधून 6000 मधून 5600 किलो राहिले, किती, 400 राहिले. असं पण करता येतो. म्हणजे फक्त या ठिकाणी लिहिताना कॉस्ट बुक मध्ये किती आहे, 6000 आहे आणि फायनान्शियल बुक मध्ये किती आहे, 5600 आहे. दोघांमधला फरक जो आहे तो घ्यायचा किंवा या पद्धतीने सोडवा, उत्तर हे शेवटी एकच येणार. लक्षात घ्या. तर मी सोडवताना आपण काय करायचं, या पद्धतीने घेऊ. लक्षात घ्या. परत सांगतो, डेप्रिशिएशनची माहिती 2 पद्धतीने सोडवता येतं. डेप्रिशिएशन इन फायनान्शियल बुक 5600 आणि डेप्रिशिएशन कॉस्ट बुक 6000. दोघांमध्ये 400 रुपयाचा फरक आहे. मग लिहिताना काय, कशात जास्त आहे, कॉस्ट बुक मध्ये जास्त आहे म्हणून ऍड होईल. लक्षात घ्या. म्हणून ऍड डेप्रिशिएशन चार्ज, डेप्रिशिएशन ओव्हर चार्ज जास्त आकारलेले आहे. लक्षात घ्या. चार्ज इन कॉस्ट अकाउंट रुपीज किती, 400. मी तुम्हाला सांगितले कॉस्ट बुक मध्ये 6000 आणि फायनान्शियल बुक मध्ये किती आहे, 5600. दोघांमधला फरक किती, 400 रुपयांनी जास्त आहे. म्हणजे तुमचं काम वाचतं. खर्च जास्त आहे. किंवा असं जरी केलं तर मी सांगितलं डेप्रिशिएशन फायनान्शियल अकाउंट 6000 आणि लेस डेप्रिशिएशन कॉस्ट अकाउंट
5,600 म्हणजे ऍड होताना किती होईल, इकडे 6,000 मधून 5,600 गेले म्हणजे किती राहिले, 400 रुपये राहिले. लक्षात घ्या. अशा पद्धतीने डिप्रिशिएशनचं कॅल्क्युलेट करायचं, लक्षात घ्या. तिसरा आयटम जो आहे बघा, पुढचा आयटम जो आहे तो ऑफिस ओव्हरहेड ओव्हरचार्ज इन कॉस्ट अकाउंट 810. ओव्हरचार्ज म्हणजे काय, जास्त असेल तर काय करायचं, ऍड करायचं. पुन्हा बघा, ऑफिस एक्सपेन्सेस पुन्हा करायची. ऑफिस एक्सपेन्सेस कॉस्ट मध्ये किती आहे, फायनान्शियल बुक मध्ये. ऑफिस ओव्हरहेड ओव्हरचार्ज म्हणजे जास्त आकारलेला आहे. ओव्हरचार्ज मी सांगितले जास्त, आणि इकडे किती आहे, 0 आहे. मग काय करायचा, जास्त असेल तर काय करायचे, ऍड करायचे. मग ऍड मध्ये तिसरा ऑफिस ओव्हरचार्ज तेच लिहायचं पूर्ण इन कॉस्ट अकाउंट. शॉर्ट मध्ये लिहितो 810 रुपये. लक्षात घ्या, 810 रुपये. खर्च जास्त असतील तर काय करायचा, ऍड करायचा. खर्च कमी असतील तर काय करायचा, लेस करायचा. लक्षात घ्या. दुसरं बघा, पुढचा आयटम बघा, ऍब्सुलन्सेस लॉस चार्ज इन फायनान्शियल अकाउंट. लॉस आहे, खर्च आहे. ऍब्सुलन्सेस लॉस म्हणजे आकस्मिक नुकसान म्हणतात त्याला. ते काय आहे ते नंतर आपण बघू, जरी शब्द अवघड असेल. ऍब्सुलन्सेस लॉस चार्ज इन फायनान्शियल अकाउंट. लॉस कोणतंही नुकसान फायनान्शियल बुक मध्ये आहे. फायनान्शियल बुक मध्ये किती आहे, लॉस आहे. फायनान्शियल पुस्तकामध्ये 2,800 रुपये आहे आणि कॉस्ट बुक मध्ये 0 आहे. कशात जास्त आहे, फायनान्शियल मध्ये जास्त आहे. बरं, ते कोणता प्रॉफिट घेतला आहे, कॉस्ट प्रॉफिट घेतला आहे. आपला कोणताही खर्च जास्त असेल तर काय करा, ऍड करा. हा खर्च जास्त आहे की कमी आहे, कमी आहे फायनान्शियल मध्ये. मग काय करायचा, लेस करायचा. लेस मध्ये पूर्ण लिहा ऍब्सुलन्सेस लॉस इन फायनान्शियल अकाउंट किती, 2,800 रुपये. खर्च कमी आहे तर काय करायचे, 2,800 रुपये लेस करायचे. परत सांगतो, फायनान्शियल पुस्तकात कोणताही खर्च आहे तो जास्त आहे आणि कॉस्ट मध्ये कमी आहे. बघा, इकडे पण कमी आहे, इकडे पण कमी आहे. इन्कम टॅक्स खर्च होता, कमी होता, कारण हे खर्च जे आहे ते फायनान्शियल मध्ये येतात, कॉस्ट मध्ये येत नाही. हे तुम्हाला मी सांगतो. बघा, आता इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नॉट इन्क्लुडेड इन कॉस्ट. इंटरेस्ट ऑन व्याज मिळालेला आहे, काय होईल, किती रुपये आहे, 4,000 रुपये आहे. 4,000 रुपये आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इन कॉस्ट अकाउंट. विद्यार्थी मित्र हो, कोण हे काय, हे इन्कम आहे, फायनान्शियल इन्कम आहे. कशात जास्त आहे, फायनान्शियल मध्ये जास्त आहे, कॉस्ट मध्ये कमी आहे. इन्कम जर कॉस्ट मध्ये कमी असेल तर वरचं बघा हेच आहे, क्रेडिट, फक्त नाव बदलले आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नॉट रेकॉर्डेड इन कॉस्ट अकाउंट. ते वाक्य पूर्ण लिहायचं, जे मला वहीत पाठवलेलं आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट पूर्ण लिहिलं तरी, जसं लिहिलं तरी चालेल, पण हे उत्पन्न आहे, खर्च नाही. पण तुम्हाला समजायला पाहिजे खर्च आहे की उत्पन्न आहे ते बघायचं, त्या पद्धतीने सोडवायचं. लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, स्टोर ऍडजस्टमेंट क्रेडिट इन फायनान्शियल अकाउंट. क्रेडिट आहे, फायनान्शियल इन्कम आहे, ते पण ऍड होईल. स्टोर ऍडजस्टमेंट क्रेडिट इन फायनान्शियल अकाउंट किती आहे, 240 रुपये. उत्पन्न आहे. एक जर प्रॉब्लेम समजला तर तुम्हाला 1000 प्रॉब्लेम समजतील. खर्च जास्त असतील ते ऍड करा, खर्च कमी असतील तर लेस करा. उत्पन्न जास्त असतील तर लेस करा. उत्पन्न कमी असतील तर काय करा, ऍड करा. इकडे उत्पन्न नाही बघा, कॉस्ट शीट मध्ये कोणत्याही प्रकारे उत्पन्न येत नाही. नुसतं क्रेडिटेड फायनान्शियल म्हटलं की ऍड करून द्यायचं. लक्षात घ्या. इंटरेस्ट रिसिव्ड ऍड, डिव्हिडंड रिसिव्ड ऍड, कमिशन रिसिव्ड ऍड, किंवा इंटरेस्ट क्रेडिटेड इन फायनान्शियल अकाउंट ऍड.
उत्पन्न कोणतंही उत्पन्न कॉस्ट शीट मध्ये येत नाही, ते मी मागच्या वर्षीच सांगितलेलं आहे. स्टोर ऍडजस्टमेंट क्रेडिटेड आहे ना, फायनान्शियल मध्ये ऍड करून टाकायचं. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट क्रेडिटेड फायनान्शियल ऍड, कोणतं आहे, उत्पन्न आहे. पुढचं बघा, लॉस ड्यू टू डेप्रिशिएशन इन फायनान्शियल अकाउंट 3300 लॉस झालेला आहे. लॉस जो आहे फायनान्शियल मध्ये लॉस आहे. किती लॉस आहे फायनान्शियल, कोणताही लॉस सांगितला मी, किती आहे फायनान्शियल मध्ये लॉस, 3350 रुपये. कॉस्ट मध्ये कमी आहे, मग काय करायचं, हा तो तिसरा मुद्दा काय म्हटलेला आहे, लॉस ड्यू टू डेप्रिशिएशन पूर्ण लिहायचं. लॉस ड्यू टू डेप्रिशिएशन इन फायनान्शियल अकाउंट किती रुपीज, 3350 रुपये, 3350 रुपये, लक्षात घ्या. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम संपलेला आहे. ऍड ची बेरीज करा. ती बेरीज जी आहे ती ऍड ची बेरीज किती होते ते बघा. ऍड ची बेरीज होते, ऍड ची बेरीज होते 5 6 4 10 त्याला 1 3 8 11 11 15 16 17 7 5700 रुपये ऍड होतो. याच्यामध्ये ऍड 5700 रुपये ऍड करायचे, त्यांची बेरीज करायची. 0 0 7 5 12 त्याला 1 6 6 12 92,200 रुपये. हे झाले ऍडची बेरीज. वजा करा, किती होतात वजाची बेरीज, किती होते, 5 आणि 5 10 हातच्याला 1 8 आणि 4 12 हातच्याला 1 4 5 6 7 8 आणि 2 किती होते बघा. आणि आपला जो प्रॉफिट आहे 64,000, तो प्रॉफिट या ठिकाणी आला पाहिजे. वजा करायचे, किती होतील, 64,000. उत्तर बघा, नेट प्रॉफिट ऍज पर फायनान्शियल अकाउंट किती, 64,000. अंदाजे दिलेले मी 92,200 वजा 28,200 0 0 8 4 12 चला 1 6 3 9. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी सांगितलेला आहे. परत सांगतो, खर्च जास्त असतील तर ऍड करा, खर्च कमी असतील तर वजा करा. मी मागे 5-7 प्रॉब्लेम तुम्हाला 7-8-10 प्रॉब्लेम पाठवलेले आहेत. हा प्रॉब्लेम समजून देतो, समजून दिलेला आहे. परत तो प्रॉब्लेम तुम्हाला, त्याचं उत्तर पण मी मागे तुम्हाला पाठवलेलं होतं त्या नोट्स पाठवताना, पण हा प्रॉब्लेम तुम्हाला आता फळ्यावर सोडून दिलेला आहे, तो समजून दिलेला आहे. तो बघा आणि पुढचे प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने दोघं प्रॉफिट आपल्याकडे दिलेले आहेत, तर शोधून काढायचा. खर्च जास्त असतील तर ऍड करायचे, खर्च कमी असतील तर वजा करायचे, उत्पन्न कमी असेल तर ऍड करायचं. उत्पन्न कॉस्ट शीट मध्ये येत नाही, लक्षात घ्या. कोणताही लॉस असेल, फायनान्शियल एक्सपेन्सेस जे आहेत ते फायनान्शियल एक्सपेन्सेस जर कमी असतील तर ऍड करा, फायनान्शियल एक्सपेन्स जास्त असतील तर काय करा, लेस करा. या पद्धतीने तुम्ही ऍड आणि लेस करून बघा. या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेलं आहे. 2 प्रॉब्लेम परत मी तुम्हाला पाठवलेले आहे, ते सोडवायचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने रिकन्सिलिएशनचा साधे प्रॉब्लेम थेरीमध्ये आलेला आहे मागच्या वर्षी. या पद्धतीचा तो सोडवायचा प्रयत्न करा. धन्यवाद.